धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं जालन्यामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। आज आमरण उपोषणाचा 15वा दिवस आहे। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाला आज चक्काजाम आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जे आहे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। अंबड तालुक्यातील शिरनेर असेल, जामखेड असेल, मंठा चौफुले असेल आणि आता मी सध्या जिथं उभा आहे रामनगर या ठिकाणी जे आहे ते रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। धनगर बांधवांनी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहेत। आपल्यासोबत काही धनगर बांधव आहेत। काय मागणी, कशासाठी रस्ता रोकलाय? आमचा रस्ता संविधानिक रस्ता चालू आहे। गेल्या 70-75 वर्षापासून आमचा धनगर समाज हा महाराष्ट्रात 2 क्रमांकावर बहुसंख्येने आहे आणि संविधानित आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला 36 क्रमांक यानुसार धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेलं आहे। पण हे प्रस्थापित राज्यकर्ते फक्त धनगर समाजाचा मतदानापुरता वापर करून घेत आहे आणि आरक्षणापासून लांब ठेवित आहे। पण आता हे चालणार नाही आणि हे खपून घेणार नाही। या अनुषंगाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम हा आंदोलन चालू केलेलं आहे आणि या चक्का जामाच्या माध्यमातून या सरकारच्या गेंडाच्या कातड्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे धनगर समाजाचं काय आहे। आतापर्यंत आम्ही संविधानिक शांत करीत आहे। आजचा जो शांततेचा चक्का जाम मोर्चा आहे, पण उद्याची आमची मीटिंग ठरल्यानंतर आमचा धनगर समाजाचा या महाराष्ट्रभरात तांडव केल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत नक्कीच धनगर समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दीपक बोराडे यांची राज्य सरकारनं किंवा त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली, त्यांच्या मागण्यासंदर्भात काल बैठकही झाली 2 दिवसांपूर्वी। दखल घेतली जाते आंदोलनाची, मात्र तोडगा निघत नाही आणि आज धनगर समाज रस्त्यावर उतरला। तोडगा काढायची गरजच नाही। पहिलाच ऑलरेडी धनगर समाज हा म्हणजे समजा डचं रच करायचं फक्त, आणि हे जे समजा गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे याला फक्त डचं रच करता येत नाही। यायला सकाळी पाठ सकाळी 5ला बी समजा यायला म्हणजे समजा शपथ घेता येते, पण या धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही। माझं म्हणजे धनगर म्हणून मी माझा हा सरकारचा म्हणजे समजा जाहीर निषेध करतो। खरं तर या धनगर समाजाच्या मोर्चामध्ये काही मराठा बांधव देखील सहभागी झालेत। काय सांगाल, आज धनगर समाजातून रस्ता रोको करण्यात येतोय, मराठा समाज म्हणून तुम्ही सोबत आहात? आज आपण बघितलं असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये आजही धनगर समाज हा मेंढपाळ समाज, शेळीपालन समाज हा व्यावसायिक समाज हा त्यांचा पुरापार हा तोच व्यवसाय आहे की जो गावोगाव हिंडून त्यांच्या मेंढ्याला चारून त्यांचा उदरनिर्वाह करणारा समाज आहे। त्यामुळे पूर्वीचं सुद्धा हा फक्त हिंदीचा मराठीचा दोष आहे की रचं ड आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा रला आहे डचं DH अशी त्याची स्पेलिंग होती, म्हणून तो घोळा झाल्यामुळं हा समाज हे बाकीच्या राज्यामध्ये एसटी मध्ये येतो। म्हणून आमच्या सुद्धा मराठा समाजाची मागणी आहे की त्याच्यामध्ये ह्या जे आंदोलन आहे ते चालू झालं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांचं आंदोलन हे लवकरात लवकर सोडून या समाजाला ह्या एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं आणि हा फक्त GR काढायचं की र आणि ड एकच आहे। त्यामुळे धनगर आणि धनगड हे एकच समजल्या जावं असा GR जर शासनानं काढला तर नक्कीच हा समाज संबंध हा एसटी मध्ये समावेश होऊ शकतो आणि संपूर्ण मराठा समाज हा या मागणीला पाठिंबा देत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर जिल्ह्याभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येतोय। रामनगर, जालना, मंठा जोरोडे या ठिकाणी धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला मराठा समाजाने देखील पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।